हेर होते, सुरेंद्रनाथ टिप्पणीस होते, या सगळ्यांच्या साक्षी झाल्या. त्याच्यामध्ये त्यांनी म्हणालं की अस्पृश्यता आम्ही पाळत नाही कारण ती न्यायतत्वाच्या विरुद्ध आहे. बाबासाहेबांचा युक्तिवाद झाला आणि तो दावा त्यांचा डिसमिस झाला. त्यांनी पहिलं अपील केलं तेही डिसमिस झालं, दुसरं केलं तेही डिसमिस झालं. आणि पाण्याचा हक्क मिळवण्यासाठी 27 ते 37 अशी 10 वर्ष लढाई करावी लागली. त्या याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं की अस्पृश्यता ही बेकायदेशीर ठरवावी, ती ठरली जात नाही. तर पाण्याच्या हक्कासाठी, पाण्याचा हक्क मिळवण्यासाठी 27 ते 37 एवढा कालखंडात लढाई करावी लागली बाबासाहेबाला. आणि या तिन्ही जजमेंटमध्ये महाडच्या कोर्टाचं, ठाणे कोर्टाचं आणि मुंबई हायकोर्टाचं, याच्यामध्ये अस्पृश्यता बेकायदेशीर आहे असं ठरलं जात नाही. म्हणून बाबासाहेब घोषणा करतात की माझी लढाई अस्पृश्यता ही बेकायदेशीर ठरेपर्यंत चालू राहील. आणि मग त्यासाठी वेगवेगळ्या आंदोलनं सगळी होतात. त्याच्या इतिहासात जात नाही, शेवटपर्यंत डायरेक्ट येतो. भारताच्या संविधानामध्ये आर्टिकल 17 येते आणि तिथं अस्पृश्यता बेकायदेशीर ठरण्याची लढाई संपते. हे आर्टिकल 17 काय आहे की आम्ही संविधानाच्या माध्यमातून भारतीय लोकांनी असं एक आश्वासित केलंय की आता या देशामध्ये अस्पृश्यता पाळली जाणार नाही, ती नष्ट झालं असं आम्ही निर्माण करू ते वातावरण. आणि जो कोणी अस्पृश्यता पाळील तो गुन्हेगार असेल आणि त्याला दंड केला, शिक्षा करण्यात येईल, असं त्या आर्टिकल 17चं तरतूद आहे. या 17 खालच्या अधिकारान्वये भारतीय संसदेने एक कायदा केला. त्या कायद्याचं नाव आहे अनटचॅबिलिटी ऑफेन्सेस ऍक्ट. 1955 तो कायदा झाला. आणि याच कायद्याचं नाव पुढे बदललं आणि बदलून प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट ऍक्ट, नागरी हक्क संरक्षण कायदा 1955 असं झालं. आणि त्याच्यात जुन्या कायद्यामध्ये काही दुरुस्त्या झाल्या. आता हा कायदा येऊनही आणि भारतीय दंडविधान आहे सोबत असं असूनही या गटावर असा अन्याय होत होता. अन्याय काय होत होता याच्यासाठी परत आपल्याला मनुस्मृतीकडे नेतो. मनुस्मृतीमधलं दंड विधान, त्याच्यामध्ये अस्पृश्यांनी जर गुन्हा केला ना, समजा शिकण्याचा प्रयत्न केला, वेद पठण करून वेद वाचण्याचा प्रयत्न केला, वेद त्याने उच्चारले तर त्याची जीभ कापावी, ऐकले ते कानात तप्त शिरसा टाकावं, अशी तरतूद होती. आणि जर कुणाला शिवी दिली तरी जीभ कापावी अशी तरतूद होती. मात्र ब्राह्मणांनी किंवा वरच्या 3 वर्गाने शिक्षा दिली, ब्राह्मणाला कुठली शिक्षा नाही. ब्राह्मणाने खून जरी केला तरी त्याला शिक्षा न देता गायदान द्यावं आणि त्या भागातून दुसऱ्या भागात पाठवून द्यावं, असं ते दंडशास्त्र. असं असल्यामुळे या अस्पृश्य वर्गावर अतोनात छळ होऊ लागला. यांचे खून होऊ लागले, यांच्या महिलांच्यावर बलात्कार होऊ लागले, यांच्या वस्त्या पेटू लागल्या, यांनी शेतात पीक घेतलं तर ते पीक लुटून नेऊ लागलं, नुकसान करू लागले, अशा घटना होऊ लागल्या. आता ह्या घटनांच्यासाठी PCR कायदा असा कमकुवत होता असल्यामुळे त्याच्यात काय होतं की बाबा सार्वजनिक पाणवठ्यावर जर विरोध केला, अस्पृश्यतेच्या कारणावरून शाळेत यायला विरोध केला, दवाखान्यात यायला विरोध केला, मज्जाव केला, त्याला जातीच्या आधाराने काही शिवीगाळ करून अपमानित केलं, तर अशा वेळेला 6 महिन्याची शिक्षा करावी असं त्या कायद्यामध्ये तरतूद आहे. 500 रुपये दंड. तर
यामुळे ह्या कायद्याच्या आता दुसऱ्या ज्या घटना घडू लागलेल्या आहेत यांच्यावर त्याला प्रतिबंधित करण्याच्यासाठी असा ठोस उपाय नव्हता. म्हणून भारत सरकारने एक कायदा केला. तो 11 सप्टेंबर 1989 तो कायदा अस्तित्वात आला. त्याचं नाव आहे अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा. या कायद्यामध्ये त्याच्या कलम 2 मध्ये काही व्याख्या दिलेल्या आहेत. कलम 3 मध्ये अत्याचाराचे प्रकार आहेत. जुन्या कायद्यामध्ये सेक्शन 3 1 ते 15 आणि 2 ते 7 म्हणजे 15 आणि 7 22 प्रकारचे अधिकार 22 प्रकारचे अत्याचार होते. परंतु जर आपण समाजाचा जर अभ्यास करू तर अनेक प्रकारचे अत्याचार घडू लागले या देशामध्ये. मोठे मोठे अत्याचार होऊ लागले. हा कायदा येण्याच्या पहिले बघा बेलचीचं हत्याकांड झालं होतं गुजरातमध्ये, आपला बिहारमध्ये. कारण आंध्रामध्ये मोठं हत्याकांड घडलं ज्याच्यामध्ये शिक्षा झाली नाही. तर तेव्हा राष्ट्रपती KR नारायणनी दुर्दैव आहे असं मत व्यक्त केलं होतं. तर अशा गंभीर घटना या लोकांच्या विरुद्ध झाल्या. त्याच्यामध्ये मरण पावले अनेक लोक, शेकडो लोक मरण पावले आणि म्हणून हा कायदा नव्याने अस्तित्वात आला. याच्यामध्ये काही गोष्टी नव्हत्या, त्या कोणत्या सांगतो मी आपल्याला. पहिल्या कायद्यामध्ये अस्पृश्यांनी मिरवणूक काढायची नाही असा मनुस्मृतीत नियम आहे. लग्नाची वरात घोड्यावरून न्यायची नाही असा नियम आहे. आणि म्हणून तुम्ही राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश या भागातलं जो बातम्या आपण ऐकल्या म्हणजे तुमच्या पत्रकारांनीच दिलेल्या बातम्या आहेत या आणि तिथं घडलेल्या घटना आहेत. तर लग्ना वरात घोड्यावरून नेली म्हणून त्याला मारहाण करून खून होतो, मिरवणूक काढली म्हणून खून होतो. अशा प्रकारच्या घटना आपल्या देशामध्ये झाल्या. आणि म्हणून अशा ह्या बाबी जुन्या कायद्यामध्ये अत्याचार म्हणून समाविष्ट नव्हत्या. काही ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचं विद्रुपीकरण होतं, पुतळ्याची विटंबना होते, मोडतोड होते. आता या संबंधातलं या कायद्यामध्ये अशी तरतूद काही नव्हती. आता कोणी जर सायकलवर जाऊ लागला, मोटरसायकलवर जाऊ लागला आपला माणूस अनुसूचित जाती जमातीचा, तरी त्याला मारहाण केली जायची. असं एक उदाहरण मी आपल्याला सांगतो. वृत्तपत्रानं तुम्हीच दिलेली बातमी. आसाममधली एक समता नावाची मुलगी मॅट्रिक पास झाली आणि 11वीला कॉलेजला सायकलवर जाऊ लागली. गावातील मुखियाने पंचायत बोलावली आणि आमच्या मुलीच्या बरोबरीनं तिनं सायकलवर नाही झाला पाहिजे म्हणून तिला दंडित केलं. तिच्या बापाला बोलावलं, तिने असं नाही झालं पाहिजे. बघा आमचा देश असा प्रकारचा. म्हणून या सगळ्या गोष्टी ज्या नव्हत्या ना त्या गोष्टी पुन्हा कायद्यात आणण्याची गरज झाली. म्हणून एखादी कार खरेदी केली आहे. उस्मानाबादकडे कार प्रकरण घडलंय. कारच्या पाठीमागे भारतीय संविधान असं लिहून अशोक चक्र. तर त्या कार मालकाला मारहाण करण्यात आली. कारण काय? तर अनुसूचित जाती जमातीच्या माणसाला अशा प्रकारानं जाण्याचा अधिकार नाही. आणि म्हणून हे जे काही गोष्टी नव्हत्या जुन्या कायद्याच्या मध्ये त्या या नव्या कायद्यामध्ये आणण्याचा प्रयत्न केला. आणि ते नवीन कायद्यामध्ये जी दुरुस्ती झाली 2015ला ऑर्डिनन्स निघाला, त्याचं कायद्यात रूपांतर 2016 झालं. तर त्यामध्ये हे नवे प्रकार त्यामध्ये आणण्यात आले. आणि त्या 3(1) मध्ये 3(1) ते (A) अशा 26-27 प्रकारचे का ऑफेन्सेस नवे टाकण्यात आले. ऍड करून एकूण 27 ऑफेन्सेस ते झाले. आणि कलम 3(2) खालचे ते पहिले जुन्याला जसे होते तसे. अशा प्रकारचे हे अधिकार वेगवेगळे नवीन टाकण्यात आले. ते आपण जर टेक्स्ट घेतली पुस्तकाची तर 3(1)
ए ते झड ए कोणते आहेत आपल्याला सांगता येईल. तुम्हाला सांगायचं म्हटलं तर किती वेळ जाईल, म्हणून म्हणतो तसं सांगायचा प्रत्येक जर हे असेल तर वेळ खूप जाईल त्याचं वाचन करायला. तर एक छोटं आपल्याला सांगतो की पहिल्या कायद्यामध्ये होतं आणि आताही या कायद्यामध्ये आहे, त्याचा अंमल कसा झालेला आहे मी आपल्याला सांगतो. 3(1)(a) आणि पहिल्याचं 3(1)(1) म्हणजे घृणास्पद वस्तू जसं विष्ठा आहे, संडास आहे, मूत्र आहे, हे अनुसूचित जातीच्या माणसाला खायला प्यायला लावणं हा अपराध आहे. आता हे का ठेवलं का विधिमंडळानं कायद्यामध्ये? कुठेतरी अशी घटना घडलेली आहे. हा कायदा आल्यानंतर सुद्धा घटना ही गोंदिया जिल्ह्यामध्ये घडलेली आहे. अनुसूचित जातीच्या मुलीचं एका मराठा मुलाबरोबर प्रेम होते आणि ते त्याच्या घरच्यांना माहिती नसते, किंवा अनुसूचित जातीचा मुलगा हा मराठा मुलीशी प्रेमात पडतो. त्या मुलीच्या भावाला हे पसंत नाही आणि मग त्या मुलाला पकडतो तो, आणि पकडून मग त्याला विष्ठा खाऊ घातली जाते. अशाही प्रकारचा घटना या देशात घडलेली आहे. आणि मग तुम्हाला काही घडलेल्या घटनांच्यासाठी सांगेन मी. खर्डाचा असेल किंवा नेवासा तालुक्यामध्ये घडलेला जो सोनई खून खटला असेल, तर तो असाच प्रेमाच्या ह्याच्यातून तो मान्यता नाही असं म्हणून घडलेला आहे. खर्ड्याला एक घटना घडली. नितीन आगे याचे मराठा मुलीचं प्रेम आहे असं म्हटल्यानंतर त्याचा अत्याचार झाला म्हणून मराठा समाजाने हा कायदा रद्द करावा असा मोर्चा पण काढलेला, याचे आपल्याला ज्ञात आहे, याचे वृत्त आपल्यापर्यंत पोहोचलेले आहे. तर या कायद्याची जाणीव, कायद्याचा उद्देश काय आहे हे समाजापर्यंत आम्ही पोहोचविलेलं नसल्यामुळे आणि संविधान आणि हा कायदा याची जाणीव जागृती फार खालच्या स्तरापर्यंत न दिल्यामुळे आजही समाजामध्ये असं म्हटलं जातं, हा वर्ग पायरीप्रमाणे वागत नाही असं म्हणून. कधी चांगल्या पोशाखात आला मुलगा तर त्याचा छळ होतो, अत्याचार होतो, अशाही गोष्टी घडलेल्या आहेत. आता हा कायदा राबवण्याच्यासाठी व्यवस्था काय आहे? आता आपण यातले कायद्याचे रूपांतर बघून घेऊ शकता आपण. तर हे 2 प्रकारचे जे ऑफेन्सेस आहेत, गुन्हे आहेत, तर ते आपण टेक्स्ट वाचून बघू शकाल. आता याच्यामध्ये तरतूद काय आली नवी, पहिल्या कायद्यात नव्हती, ती आर्थिक बहिष्कार. आता बघा काय होते, घटना घडली, हा माणूस जो अत्याचारग्रस्त आहे तो पोलीस स्टेशनला जातो, गुन्हा दाखल करतो, गुन्हा नोंद होतो. त्यानंतर एक तर त्यांच्या सबंधवस्तीला किंवा ज्याने गुन्हा दाखल केला त्या माणसांच्यावर बहिष्कार टाकला जातो. बहिष्कार म्हणजे त्याला दळण द्यायचं नाही, त्याला कामाला लावायचं नाही, त्याची ढोरढोरं असतील तर रस्त्यानं जाऊ द्यायची नाही, अशा प्रकारचं घडलं. याला प्रतिबंध कसा करावा हा कायद्यात तरतूद नव्हती. मग हे नव्या कायद्यात आणलं. सामाजिक आणि आर्थिक प्रकारचा जर बहिष्कार झाला तर तो गुन्हा होईल असं नव्या कायद्यानं ठरवलं. अवलंबित कुणाला म्हणायचंय, अनन्यसाधारण विशेष न्यायालय कशाला म्हणायचंय, हे नव्या कायद्यात आलं. विशेष न्यायालय होतं पहिले, पण अधिक खटले ज्या जिल्ह्यात असतील ती चालवण्याच्यासाठी एक स्पेशल कोर्ट फक्त हीच केसेस चालण्याच्यासाठी स्थापन करावा असं ठरलं. याला नाव अनन्यसाधारण अनन्य विशेष न्यायालय असं देण्यात आलं. आणि या कायद्याची पुढे खटले चालवण्याच्यासाठी सरकारच्या वतीनं स्पेशल प्रॉसिक्युटर, विशेष प्रॉसिक्युटर, सरकारी वकील आणि अनन्य सरकारी वकील
जिथे काही कमी केसेस आहेत तिथं स्पेशल कोर्ट पुढे जाईल केस, अधिक केसेस आहेत तिथे एक्सक्लुझिव्ह स्पेशल कोर्ट जे आहे, अनन्य स्पेशल कोर्ट आहे, त्या कोर्टासमोर खटले जातील अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे. हे सेक्शन 14 आणि 14A असं त्याच्यामध्ये तरतूद 14 मध्ये करण्यात आलेली आहे तरतूद. याच्या पुढे सेक्शन 15 मध्ये ह्या विशेष प्रॉसिक्युटरची व्यवस्था कसं नेमायचं आहे, त्याला कोणाला नेमायचं आहे, तो सरकारी वकील, त्याची पात्रता काय असायला पाहिजे इत्यादी गोष्टी त्यामध्ये नमूद केलेल्या आहेत. आता बघा याच्या संबंधीचे नियम याच्या पुढे आणखी जाऊन सांगतो थोडंसं. हे 15 झालं. 16 मध्ये असं म्हटलं किंवा हे काही कायदे असतील, हा एक जसं प्रोबेशन ऑफ ऑफेंडर्स कायदा आहे, या कायद्याची तरतूद या कायद्याला लागू असणार नाही अशी तरतूद आहे. प्रोबेशन ऑफ ऑफेंडर ऍक्टमध्ये काय होते, जर गुन्हा घडला कमी वयाचा आहे तर त्याला शिक्षा न देता त्याला सुधारण्याच्या मार्गाला लावणं अशा प्रकारची तरतूद आहे. परंतु ही तरतूद या कायद्याला लागू असणार नाही असं म्हटलं. आता याच्यातलं सेक्शन 18 हे महत्वाचं आहे. याच्यासाठी बरीच उलाढाल चर्चा जिकडे तिकडे वृत्तपत्रातूनही होते. सेक्शन 18 काय आहे की दुसरा कुठलाही अपराध घडला तर अटकपूर्व जामीन घेण्याचा अधिकार आहे. अटकपूर्व जामीन घेण्याचा अधिकार आहे. परंतु या कायद्याच्या सेक्शन 18 मध्ये म्हटलं की इतर कायद्यासाठी जे 438 खाली अटकपूर्व जामीन घेण्याचा अधिकार आहे तो अधिकार या कायद्याखालील अपराधास असणार नाही. या संबंधीची एक सुप्रीम कोर्टातही केस गेलेली होती आणि त्यामध्ये असं ठरवलं, सुप्रीम कोर्टाने एक वर्डिक्ट दिलं की पोलिसांनी याची FIR ची वगैरे चौकशी करून त्याच्यात तथ्य आहे की नाही ह्याची रिपोर्ट आल्यानंतर मग ऑफेन्स रजिस्टर करावा आणि हे अटक करण्याची तरतूद आहे याची दुबळी करण्यात आली आणि मग संसदेने पुन्हा याच्यामध्ये दुरुस्ती करून सेक्शन 18A टाकलं आणि पूर्वीची स्थिती जशास तशी ठेवली. आता सेक्शन 18A संबंधीचा वाद सुद्धा सुप्रीम कोर्टापर्यंत गेला. तो रामकृष्ण बलोतिया वर्सेस स्टेट ऑफ MP नावाची केस आहे. यामध्ये सुप्रीम कोर्टाच्या जस्टिस सुजाता मनोहर यांनी असा निकाल दिला की सेक्शन 18 जे आहे अनुसूचित म्हणजे ॲट्रॉसिटी ॲक्टच्या मध्ये जे अटकपूर्व जामीन देण्याचा अधिकार आहे जो नाकारला आहे तो संविधानिक आहे, कायदेशीर आहे असं तो न्याय देण्यात आलेला आहे, निकाल देण्यात आलेला आहे. आता जेव्हा जेव्हा अटकपूर्व जामिनाचा अर्ज येतो त्यावेळेस सरकारी वकिलांनी ही केस न्यायालयापुढे मांडण्याची गरज असते. परंतु कधीही सरकारी बाबी करून सरकारी वकिलांच्याकडून अशा ह्या केसेसचं सायटेशन न्यायालयासमोर येत नाही आणि त्याच्यामुळे अनेक वेळेला अटकपूर्व जामिना झालेला आपण पाहतो. म्हणजे सरकारी वकिलांनी कसं काम करावं काय नाही याच्यासाठी सुद्धा तरतूद याच्यामध्ये जे नियम आहेत त्यामध्ये करण्यात आलेली आहे. आता कलेक्टर बाई आलेल्या होत्या, मॅडम आलेल्या होत्या, त्यांना एक अधिकार दिलाय की या स्पेशल प्रॉसिक्युटरचं कामाचं परीक्षण करावं, त्यांनी व्हॅल्युएशन करावं आणि एखादा कोणता स्पेशल प्रॉसिक्युटर काम करत नसेल तर त्याचं नाव त्या पॅनलमधून कमी करावं अशी तरतूद त्या कायद्यामध्ये करण्यात आलेली आहे. पण तो याचा अंमल होताना कसं होताना काय करावं काय नाही याचा फार बारकाईने अभ्यास करण्याची गरज आहे. आता सेक्शन 18, 19, 20 हे कलम असं आहे की हा कायदा इतर कायद्यापेक्षा प्रभावी आहे असं मानण्यात आलं. म्हणजे दुसऱ्या कायद्यात काही जरी असलं तरी ह्या कायद्याच्या गोष्टी त्याच्यावर अवलंबून राहतील, अंमल असेल. आणि 21 खाली नियम वगैरे करण्याचा अधिकार केंद्र सरकारला देण्यात आलेला आहे. त्याप्रमाणे केंद्र सरकारने अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक नियम 1950 ला केले, 1995 ला केले. आता आपण एक पाहुण्यांनी सांगितलं की 1990 ला हा कायदा अंमलात आला. या कायद्याचा 89 ला जरी
निर्माण झाला तरी त्याचा अमल हा 90ला झाला. परंतु खऱ्या अर्थानं मी म्हणतो की हा अमल तो 1995ला जे नियम झाले त्यानंतर झाला. कारण त्या 95च्या नियममध्ये 7 मध्ये अशी तरतूद करण्यात आलेली आहे, नियम 7 मध्ये, की याचा तपास कुणी करायचा आहे, DYSP दर्जाचा तो अधिकारी असला पाहिजे. म्हणजे 90 ते 95 पर्यंत जे काही अंमलबजावणी झालेली होती त्याच्यामध्ये PSI दर्जाचे अधिकारी तपास करू लागले आणि मग त्या नियम 7 प्रमाणे DYSP दर्जाचा अधिकारी झाला नाही, म्हणून अशा अनेक केसमध्ये निकाल फिरला गेलेला आहे. या कायद्याचं एक कलम 7 मी आपल्याला अतिशय महत्वाचं आहे, मी ते सांगतो. याची आतापर्यंत कुठेही अंमलबजावणी झालेली नाही. कलम 7 काय आहे की एखाद्याने जर अत्याचार केला आणि त्याच्यावर गुन्हा नोंदला तर त्याची जी मिळकत आहे ट्रायल होईपर्यंत जप्त करून ठेवता येते. ट्रायल होईपर्यंत जंगम स्थावर मिळकत जप्त करता येते. हे कायद्यात आहे. परंतु एकाही प्रकरणी आजपर्यंत खुनाचा खटला असेल, बलात्काराचा असेल या कायद्याखालचा, तर कधीही या कलम 7चा उपयोग झालेला नाही. असा झाला असता तर काय झालं असतं मी सांगतो आपल्याला. एखाद्या आरोपीची गृहीत धरू की जमीन जप्त झालेली आहे, मिळकत जप्त झालेली आहे, तर तुम्ही लगेच ते छापला असतं, लगेच लोकांनी वाचलं असतं आणि मग काय झालं असतं, अरे असा गुन्हा केला तर जमीन सुद्धा जप्त होते का. मग जो क्राईम रेट जो वाढत चाललाय तो कमी झाला असता का नाही जास्त, कमी होईल ना. पण त्याचा वापर कसा करावा, काय करावा, याची पद्धती, याची अंमलबजावणी आजपर्यंत झालेली नाही. म्हणून ती होण्याची गरज आहे. त्याच्यासाठी या स्पेशल प्रॉसिक्युटर्सला सगळ्यांनाच ट्रेनिंग देण्याची गरज आहे. बारीक सारी गोष्टी कशा आम्ही अंमलबजावणी करायला पाहिजे. यामध्ये आणखी नियमाच्याकडे आपण जाऊ तर आता मॅडमनी सांगितलं की विभागीय स्तरावर सुद्धा दक्षता समिती आहे, जिल्हा स्तरावर आहे, राज्य स्तरावर आहे. इतकंच नाही तर उपविभाग, ज्याला जिल्ह्याचे भाग पडतात, जिथं उपजिल्हाधिकारी असतो, अशा ठिकाणी सुद्धा दक्षता समिती असावी, असं 2016च्या कायद्यानं नवीन दुरुस्ती आली. आता या दक्षता समिती वेगवेगळे मेंबर्स असतात. यांचं काय काम असते, जिल्ह्यामध्ये जेवढ्या अत्याचाराच्या घटना घडल्या त्याच्यामध्ये किती, आता हे महत्वाचं तुम्ही ऐकायला पाहिजे, इथे महत्व आहे, याच्यात इथे जिम्मेदारी तुमची आहे. किती प्रकरणी तपास पूर्ण झाला, किती प्रकरणी प्रलंबित आहे, का प्रलंबित आहे, एखाद्याने अत्याचाराचा गुन्हा झाला म्हणून तक्रार दिली पण गुन्हाच नोंदवला नाही, अशी किती बाबी आहेत याचा आढावा घेणं आहे. आणि त्याच सोबत किती निकाल झाले, निकालाच्या प्रती घेऊन त्याच्यात आमची सरकारची बाजू मांडण्यात कमकुवतपणा कुठे आहे, याचा अपील करण्याची जरुरी आहे की नाही, याच्याही चर्चा तिथं होण्याची आवश्यकता आहे. परंतु आपण आता विचारू शकता त्या कमिटीला, त्यांच्या कमिटीच्या बैठकी सुद्धा घेण्याचा त्याच्यामध्ये कालखंड ठरलेला आहे. इतक्या दिवसाला मीटिंग घ्यावी, 3 महिन्याला घ्यावी, दर 3 महिन्याला, की राज्य सरकारची असेल तर वर्षातून 2दा घ्यावी, असं आहे. विभागीय स्तराची 3 महिन्याची घेण्याची आहे. तर हे अशी बैठका होतात का, ते आपले आपले प्रश्न उपस्थित करतात का, किती उपस्थित केले, किती त्या मेंबर्सनी काम केले, याचा काही आढावा आहे का, याची तपासणी करून ती जगासमोर मांडण्याची जरुरी आहे. आणि हे मांडण्याच्या पहिले त्यांनी काम कसं करावं
त्यांनी प्रश्न कसा उपस्थित करावा त्या मेंबर्सनी आणि चर्चा कशी घडवावी याच्यासाठी त्यांना सुद्धा ट्रेनिंग देण्याची अत्यंत आवश्यकता आहे. कुणाला या कायद्याची कशी माहिती, काय काय केलं तर तुम्ही तुमचा रोल, तुमची भूमिका योग्यप्रमाणे जर बजावली तर जे पीडित आहेत त्याला न्याय मिळण्याची शक्यता राहते. आता घटना घडली की त्या ठिकाणी एसपी आणि कलेक्टरनी भेट देणं अत्यंत आवश्यक आहे. घटना घडली अत्याचाराची की त्या ठिकाणी कलेक्टर आणि एसपीनी भेट देणं अत्यंत आवश्यक आहे. आणि त्या अत्याचारग्रस्ताचं काय नुकसान झालंय त्याला मनोधैर्य देणं याच्या संबंधीची व्यवस्था करणं हे कलेक्टरांचं काम असते. आलेत का नवीन? तर हे अशा भेटी दिल्या, एखादी गंभीर प्रकरणी एखादी भेट झाली असेल, परंतु अन्य वेळेला भेट याच्याप्रमाणे दिली असंही होत नाही. आता आपण या कायद्याचा एक आणखी परत पाठीमागे नेऊन मी आपल्याला नेऊन देतो. या कायद्यामधलं कलम 4 आहे. याच्यामधला लोकसेवक पब्लिक सर्वंट हा जर कायद्याची निष्काळजी करेल तर त्याच्यावर अत्याचाराची केस करण्यात येईल, त्याच्यावर खटला भरण्यात येईल, अशा प्रकारची तरतूद याच्यामध्ये आहे. परंतु आजपर्यंत या कलम 4 ची उपयोगिता झालेली नाही. कोणत्याही पब्लिक सर्वंटवर खटला झाला, तो खटला न्यायालयात गेला आणि त्याला शिक्षा झाली असं घडलं नाही. परंतु एक तामिळनाडूतली केस आहे, एका तपास अधिकाऱ्याने निष्काळजी केली, याच्यासाठी कलेक्टरांनी डिपार्टमेंटला इन्क्वायरी करण्याचा आदेश केला आणि तो आदेश योग्य आहे असं मद्रास हायकोर्ट म्हणाला. ही एकमेव केस आतापर्यंत माझ्या वाचनात आलेली आहे. आणि मग अशा प्रकारची होणं गरजेचं आहे. परंतु नवीन कायदा जो झाला ना, या कायद्यामध्ये आणखी एक दोष राहून गेलेला आहे. सेक्शन 4 मध्ये तो दोष असा केलाय त्यांनी की पब्लिक सर्वंटवर खटला करायचं तर काय करायचं, आधी त्याची डिपार्टमेंट एक इन्क्वायरी करायला पाहिजे आणि त्याचा इन्क्वायरी रिपोर्ट आला की मग त्यानंतर त्याचा खटला भरण्याच्या संबंधी कार्यवाही करावी. आता ते इन्क्वायरी कशी करावी, कोणी करावी, किती दिवसात करावी याचं परिमाण काही ठरलेलं नाही. म्हणून हा नव्या कायद्याच्या मध्ये जी दुरुस्ती आली सेक्शन 4 मध्ये, हा एक दोष म्हणावा लागेल. त्याच्या संबंधीचंही क्लॅरिफिकेशन पुढे आलेलं नाही. आता मी आपल्याला एका गोष्टीकडे, ह्या कायद्यामध्ये लोकसेवक कोण असेल, एक तर ठाणे अंमलदार किंवा तपास अधिकारी, हे दोघालाच दिलेलं आहे. या दोघांच्याच निष्काळजी बाबतीत तरतूद तशी करण्यात आलेली आहे. परंतु एक मी स्पेशल कोर्टाचा न्यायाधीश असताना माझ्यासमोर घडलेली गोष्ट आहे, ती आपल्याला सांगतो. नवीन पाहुणे आलेले आहे, साहेब आले. तर एक अस्पृश्य समाजातला माणूस, म्हणजे आताच्या अनुसूचित जातीतला माणूस आहे. तो एकाकडे सालदार म्हणून होता. सालदार म्हणजे वर्षभर त्याच्याकडे मजुरी करायचे, एकाच वर्षाचा मोबदला एकदाच दिला जातो. तो खूप चांगला काम करतो, परंतु अनेक वर्ष केल्यामुळे त्यांनी सालदारकी सोडली आणि सोडल्यामुळं त्या मालकाचं नुकसान होऊ लागलं. चांगला काम करणारा होता तो नाही आता. मग एक दिवशी फोन करतो घरी त्याच्या बायकोला आणि म्हणतो की मालकाने शेतावर बोलावलं असं सांग. बायकोकडून तो निरोप मिळतो. तो निरोप मिळाल्यानंतर तो गाडी आपला सायकलवर शेतावर जातो. शेतावर गेल्यानंतर त्याला मारलं जातं आणि तो मालक पोलीस स्टेशनला फोन करतो की इथे चोरी करायला आलेला आहे माणूस, तर याला घेऊन जा. आखाड्यावर चोरी करायला आलेला आहे. आखाडा म्हणजे शेतात बैल गुरं वगैरे बांधतात तसं. आणि मग साहेबांना झोप आली थोडीस, तर झोपू द्या, तिकडे झोप आली आहे आपल्याला. तर पोलीस स्टेशनला फोन गेला, पोलीसची गाडी येते, याला घेऊन गेलं जातं. घेऊन गेल्यानंतर पोलीस स्टेशनचा माणूस पत्र लिहितो
दवाखान्याला. बघा म्हणजे काय प्लॅनिंग असते. म्हणजे कायद्याचा दुरुपयोग या संबंधी जर आपण पुढे जाऊ तर तिथे दिसते. त्यांनी म्हटलं त्या पत्रात, याची साधारण तपासणी करून साधारण अहवाल द्यावा. याला काय अधिकार आहे हो पोलिसाला? कशी त्याचं नेचर ऑफ इंजुरी कशी आहे ते बघून तपासणी करणं, त्याचा उपचार करणं हे त्याचं काम डॉक्टरचं है ना. पत्र लिहिलं, याची साधारण तपासणी करून साधारण अहवाल द्यावा. डॉक्टरांनी तसंच केलं. तपासणी केली, साधारण अहवाल देऊन परत पाठवलं. पोलिसासोबत लगेच पाठवलं. पोलिसांनी त्याची बायको आली पोलीस स्टेशनला, त्या माणसाला बायकोच्या हवाली केली. हवाली केल्यानंतर घरी नेले की 2 तासात तो मृत्यू पावला, मरण पावला. ते प्रेत घेऊन परत ती पोलीस स्टेशनला आली आणि त्याच्यानंतर गुन्हा नोंदला. त्याचा एफआयआर झालेला माझ्या समोर आला. मग मी म्हणालो की याच्यामध्ये डॉक्टर खूप दोषी दिसतो. जर त्या डॉक्टराने उपचारासाठी दाखल करून घेतलं असतं आणि त्याचं डाईंग डिक्लेरेशन घेण्याची व्यवस्था केली असती, मृत्यूपूर्व जबाब द्यायला म्हणतात, तर एक पुरावा तयार झाला असता, मिळाला असता. तर पुरावा लॉस्ट झाला. म्हणून मी एक ऑर्डर काढली, आदेश केला की त्या डॉक्टरच्या विरुद्ध कलम 4 खाली ऍक्शन घेण्यात यावी. परंतु त्या डीवायएसपीनं कुठली ऍक्शन घेतलेली नाही. दुसरी गोष्ट या केसमध्ये अशी घडली, जी व्हिक्टीम आहे ना ती बाई, जिनं फिर्याद दिली त्याच्यावरून हे झालं, तर तो मालक प्रेशर करतो. याची तरतूद नव्या कायद्यात आलेल्या. लालूच दाखवून हे पैसे घेऊन ते एफआयआर काढून टाक, असं करणं म्हणजे सुद्धा एक गुन्हा आहे, बरं का. आता मी त्यावेळेस तिथल्या समाज कल्याण अधिकाऱ्याला या कायद्यातली तरतूद आहे, त्यामुळे आता हे समाज कल्याणच्या वतीनं चाललंय म्हणून त्यांना सूचना केली की ते जी बाई आहे ना तिला मायग्रेट करा त्या ठिकाणून जिथं आता तिथं राहते त्या ठिकाणपासून दुसरीकडे. कायद्यात तरतूद आहे पेन्शन देण्याची, तिला पेन्शन देऊन व्यवस्था करा दुसरीकडे जगण्याची. आणि दरम्यान माझी ट्रान्सफर आली, तिथून पुढे काय झालं माहिती नाही. म्हणून मी सांगतो की सेक्शन 4 मध्ये फक्त पोलीस स्टेशनचा ठाणे अंमलदार आणि तपास करणारा अधिकारी हे 2च लोकसेवक दाखवलेत. आणि असे ह्या डॉक्टरासारखे निष्काळजी करणारे दुसरे कोणी अधिकारी असतील तर त्यांच्यावर कार्यवाही नको का? म्हणून अशा प्रकारची दुरुस्ती कायद्यामध्ये आली पाहिजे, हेही यामध्ये नमूद करतो मी. अशाच प्रकारच्या अनेक घटना होतात. कायद्याचा दुरुपयोग असं म्हटलं जातं. मी सांगतो आपल्याला हा दुरुपयोग कसा. असा एक समाजामध्ये वारं पसरलाय, मतप्रवाह पसरलाय की हे शेड्यूल कास्टचे लोक आहेत ना, शेड्यूल ट्राईबचे, पैशाची मदत भेटते आणि ती मदत मिळण्याच्यासाठी म्हणून खोटे केसेस दाखल करतात, असं बोललं जातं. काही खोट्या केसेस कशा केल्या हे माझ्या निदर्शनास आलेलं, ते मी आपल्याला सांगतो. कशा होतात. हा सालदार जसा आहे ना तसा माणूस शेड्यूल कास्टचा किंवा शेड्यूल ट्राईबचा त्याच्याकडे असतो. समजा माझ्याकडे आहे, माझं तुमच्याशी वैर आहे, तुमचा बदला घ्यायचा आहे मला, तुम्हाला काहीतरी सतवायचं आहे, तर माझ्या नोकऱ्याला म्हणतो, अरे याने तुला असं मारग्या म्हणलं, मांगड्या म्हणलं, असं केलं तसं केलं, शिवीगाळ केली, अपमान केला, केस दाखल कर. मी त्याला सपोर्ट करतो आणि ती केस दाखल होते. आता त्याचा नोकर असतो, तो मालकानं म्हणेल तसं वागावं लागतं. अडाणी असतो, त्याला साक्षरता नाही आहे, प्रभावाखाली असल्यामुळे तसं करायला जातो आणि कोर्टात टिकत नाही, सुटून जातो. आणि मग काय होते, कायद्याचा दुरुपयोग केला, हो पैसे मिळायचे आहेत म्हणून हे केलं.
इथे कुठं आहे बघा कायद्याचा दुरुपयोग सांगा. ह्याला स्वतःला पाहिजे होतं का तसं? ह्याची स्वतःची इच्छा होती का? असं नाही. दुसरी गोष्ट मी आपल्याला सांगतो, यांचं नामोहरम कसं केलं जातं या लोकांना. एखादी अत्याचाराची घटना घडली रे घडली की लगेच अत्याचार करणाराच माणूस दुसरा FIR दाखल करतो कोर्टामध्ये, पोलीस स्टेशनला. दरोडा घालण्यासाठी आला, दरोडा घालण्यासाठी त्याने खंडणी मागितली आणि त्याचा ऑफेन्स त्याच्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर होतो आणि अत्याचारग्रस्तालाच पहिले अटक होते. अशाही घटना घडलेल्या आहेत आपल्या महाराष्ट्रात, घडल्यात, सगळीकडे घडत आहेत. मग आता विचार करा, अशा घटनेमध्ये कायद्याचा दुरुपयोग कोण केला है ना. आता दुसरे थोडंसं पुढे जाऊन मी आपल्याला सांगतो, म्हणजे पाहुणे आलेले आहेत नवीन, म्हणजे त्याच्यासाठी मी एक आलेले होते. आता कायद्यातला कसा भाग आहे बघा. जुन्या कायद्यातलं कलम 325 म्हणजे एखाद्या व्यक्तीला किंवा त्याच्या मालमत्तेला नुकसान करणं. व्यक्तीला नुकसान करणं म्हणजे त्याचा खून करणं, खुनाचा प्रयत्न करणं, गंभीर जखमी करणं. मालमत्तेला म्हणजे त्याची मालमत्ता जाळणं वगैरे वगैरे. असं केलं तर तो गुन्हा होईल असं म्हटलंय. मग तर त्याची शब्दाची तरतूद कशी आहे? ही अशी कृती ऑन द ग्राउंड दॅट, असं लिहिलं होतं, ऑन द ग्राउंड दॅट ही बिलॉंग्स टू शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल ट्राईब. अनुसूचित जाती जमातीचा आहे या कारणावरून त्याने खून केला किंवा त्याने गंभीर जखमी केलं किंवा त्याने बलात्कार केला किंवा त्याची मिळकत जमवून हडपली किंवा मिळकतीला जाळलं इत्यादी इत्यादी. आता असं असल्यामुळं घडलं काय, हे अडाणीत असतात लोक. खेड्यापाड्यामध्ये सगळे अडाणी, शिकलेले नसतातच. शिकलेल्याचे एक उदाहरण मी आपल्याला देऊन जातो. मग आता ह्या खुनाची केस आहे, महाराष्ट्रातलीच आहे, तर त्याच्यामध्ये असं काही पुरावा त्या अडाणी माणसांना काही म्हणता आलं नाही. मी अनुसूचित जातीचा आहे म्हणून मी या कारणावरून त्याने माझ्या अमुकाचा खून केला असं वर्डिंग काही पुराव्यात आलं नाही. सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचली केस. त्या केसचं नाव आहे मासूम शाह वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र. आणि सुप्रीम कोर्टानं म्हटलं की असा पुरावा नाही की अनुसूचित जातीचा आहे या कारणावरून तो खून झाला म्हणून त्याला निर्दोष. ही रचना आता नव्या कायद्याने बदलली आहे. त्या नव्या कायद्यात बदल काय आला की अनुसूचित जातीचा आहे हे त्या अत्याचार करणाऱ्याला माहीत आहे, ज्ञात आहे, नॉलेज आहे त्याचं की तो शेड्यूल कास्टचा आहे, तो शेड्यूल ट्राईबचा आहे, म्हणून हा अत्याचार केला. आता याच्यातही आम्हाला असं कोर्टात हे लोक बोलतील अशी गॅरंटी नाही. म्हणून त्याला सरकारी वकिलांनी त्याच्या पहिले FIR नोंदवणाऱ्या अधिकाऱ्यांनी कसा FIR नोंदवायचा आहे शब्दाच्या खल होऊ नये म्हणून ती दखल घ्यायला पाहिजे. ती दखल नसली घेतल्यामुळे एक उदाहरण सांगतो मी आपल्याला. IIT कानपूरमध्ये एक शेड्यूल कास्टचा PhD असलेला प्राध्यापक नेमणूक झाली आणि त्याचं रोज ह्युमिलेशन व्हायचं. अरे तुम्हाला शिकवताच येत नाही, शेड्यूल कास्टला कुठं शिकवता येते काय IIT मध्ये, तुझे PhD फेक आहे, अशा प्रकारचं त्याला बोललं जायचं, अपमानित केलं जायचं.
अपमानित करतात म्हणून पोलीस स्टेशनला गेला येतो, परंतु पोलीस स्टेशनवर या सवर्ण लोकांचा इन्फ्लुएन्स असल्यामुळे त्याचा काही FIR घेतला नाही. आणि म्हणून एके दिवशी 11 वाजता रात्रीला फोन आला त्याचा, माझा कोणाकडून नंबर घेतला की साहब ऐसा ऐसा हुआ है, मैं क्या करूं, FIR नहीं लेते. मी त्याला म्हणले की बाबा तू SST कमिशन आहे दिल्लीला, त्याच्याकडे तक्रार कर, डायरेक्शन भेटते. त्याने तक्रार केली आणि तसं ते डायरेक्शन भेटलंही आणि त्या डायरेक्शनमुळे पोलिसांनी FIR नोंदवला त्याचा. परंतु मी आता सांगितल्याप्रमाणे कायद्यात तरतूद कशी आहे, अनुसूचित जाती जमातीचा आहे या कारणावरून हा अत्याचार केला, असा अपमान केला, असं ह्युमिलेट केलं मला, असं त्याच्यात नव्हतं. या गोष्टीचा ॲब्सेन्स याचा वापर केला आणि अलाहाबाद हायकोर्टमध्ये हा FIR क्रॅश करण्याची कार्यवाही टाकली. आश्चर्याची गोष्ट, हायकोर्टाने तो FIR क्रॅश केला. क्रॅश करायला नाही पाहिजे कायद्याने, कारण FIR आहे. राहिलेली गोष्ट दुरुस्त करण्यासाठी इट इज अ मॅटर ऑफ इन्व्हेस्टिगेशन, ती तपासाची बाब आहे. तपासामध्ये सगळ्या गोष्टी भरून काढल्या जातात. तो DYSPचं त्या तपास करणाऱ्या अधिकाऱ्याची जबाबदारी आहे, काम आहे. परंतु FIR क्रॅश झाला. एक PhD माणसाचा FIR क्रॅश होतो तर सामान्य लोकांचं काय राहील. म्हणून मी FIR कसा द्यावा, अनेक सुप्रीम कोर्टाचे हायकोर्टाचे जजमेंट वाचून त्यांना काय पाहिजे, कशी शब्दरचना पाहिजे, याचं एक पुस्तक तयार केलेलं आहे. अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याप्रमाणे FIR कसा नोंदवावा. तर ही पुस्तक जर उद्या प्रकाशित झाली तर ती लोकांना मदत होणार आहे. जुन्या कायद्याप्रमाणे FIR नोंदवण्याची पुस्तक केलेली होती, त्याचा बऱ्याच ठिकाणी फायदा झाला. विशेषतः तुमचे चंद्रपूर, गडचिरोली इकडे फायदा झाल्याच्या मला अनेकांची फोन आले, पत्रही आले. तर असा त्यांच्या मदतीला हा दुसरा पुस्तक उपयुक्त होऊ शकतो. आता याच्यामध्ये कायदे अंमल करणारे जे अधिकारी आहेत त्यांची अनेक प्रकारची निष्काळजी होत असते. कायद्यामध्ये प्रत्येकाची काय जबाबदारी आहे हे सांगणारं एक पुस्तक तयार झालेलं आहे. अत्याचाराचे लाभ काय भेटतात अत्याचारग्रस्ताला. आपण त्याच्यामध्ये होतो की अत्याचारग्रस्ताला नव्या कायद्यामध्ये खूप काही संरक्षण देण्यात आलेलं आहे, त्याला काही अधिकार देण्यात आलेले आहेत आणि त्याला काही लाभ सुद्धा देण्यात आलेला आहे. आता त्याला संरक्षण आणि अधिकार काय आहेत. आता त्या एखाद्याने अत्याचाराचा अपराध दाखल केला, जसं मी आता परभणीची केस सांगितली, एक केस सांगितली की एका ग्रस्ताने शेतावर बोलावलं खून केला आणि परत तिला प्रेशराईज करतो. असं होत असेल तर FIR दाखल करणे हा अधिकार आहे त्याचा. FIR दाखल झाल्याच्या नंतर ती फ्री कॉपी दिली पाहिजे पोलीस स्टेशनने. परंतु असं कधीच घडलं जात नाही हे बाबा घे कॉपी याची, असं होत नाही कुठं, कधी मिळालं असं वाटत नाही मला. दुसरी गोष्ट अशी आहे या कायद्यामध्ये अत्याचारग्रस्ताला संरक्षण कुठलीही बाब असो, एकदा गुन्हा नोंदल्यानंतर अटकपूर्व जामिनाचा अर्ज आला रे आला की पहिले त्या अत्याचारग्रस्ताला नोटीस जायला पाहिजे कोर्टाची की बाबा एट्रोसिटी कायद्याच्या कलम 18A प्रमाणे किंवा 18 प्रमाणे अटकपूर्व जामिनाचा अर्ज आलेला आहे 438 CRPC खाली. तर तुझं म्हणणं काय हे सांगावं अशी नोटीस जायला पाहिजे. परंतु माझ्या माहितीप्रमाणे अशी कुठली नोटीस अत्याचारग्रस्ताला जात नाही. हे काम त्या स्पेशल प्रॉसिक्युटरचं आहे की कोर्टाला विनंती करायला पाहिजे की सेक्शन याचा चॅप्टर 4A जो दाखल केलेला आहे, सेक्शन 15 पासून पुढे 15A पासून पुढे, की अटकपूर्व जामिनाचा अर्ज असो
कुठलीही कार्यवाही केसची असो, प्रत्येक कार्यवाहीच्या प्रत्येक स्टेजला त्या अत्याचारग्रस्ताला माहिती देणं आणि त्याची बाजू काय मांडणं ऐकून घेणं आणि मग त्याच्यानंतर पुढील आदेश करणं ही जबाबदारी त्या सरकारी वकिलावर, त्या कोर्टावर आहे. पण तो अशा प्रकारची कार्यवाही होत नाही याची कशी अंमलबजावणी करावी याच्यासाठीचं स्पेशल असं ट्रेनिंग त्या स्पेशल प्रॉसिक्युटरलाही करणं गरजेचं आहे. अशा अनेक गोष्टी या कायद्यामध्ये आहेत नवीन आलेल्या. कुठला लाभ मिळायचा असेल, एखाद्याचा खून होतो, खून झाल्याच्या नंतर त्याला एखाद्या माणसाला नोकरी देण्याची तरतूद कायद्यामध्ये आहे. त्याच्या घरचे जे वयोवृद्ध माणसं असतील, पत्नी असेल, काय असेल, यांना पेन्शन देण्याची तरतूद आहे. आता महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर सांगतो, अनेक राज्याचं आपण माहिती करा, ह्या नेटवर सगळं उपलब्ध आहे. ह्या मदती कशा द्याव्यात याच्या संबंधीच्या वेगवेगळ्या योजना करायला पाहिजे आणि त्या योजना गॅझेटमध्ये प्रसिद्ध व्हायला पाहिजे. आपल्या महाराष्ट्र राज्याने अशी एकही योजना तयार केलेली नाही, गॅझेटमध्ये प्रकाशित केलेली नाही. तुम्ही आपण विचारा आता की अशा योजना दुसऱ्या स्टेटच्या आहेत, महाराष्ट्राने का केलेली नाही? महाराष्ट्राने केलेले त्याचे परिपत्रक आहेत, कसं द्यायचं काय नाही वगैरे वगैरे. गॅझेटला नोटिफाईड करून योजना तयार झाली पाहिजे. प्रत्येक ह्याच्यावर पेन्शन कसं द्यायचं, नोकरी कशी द्यायची, शेत जमीन कशी द्यायची, त्याच्यासाठी अर्जाचे नमुने कसे असतील, हे जेव्हा क्लिअर होईल त्यावेळेला लोकांनाही कळेल. आता अनेक ठिकाणी परिपत्रक आहे, ती परिपत्रक काय सगळीकडे समाजात सर्क्युलेट झालेली नाहीत. गॅझेटला आलं म्हणल्यानंतर नोटिफाय होते, सर डॉक्युमेंट होतो, तो मिळतो कुठं ना कुठं, लोकांच्यासाठी प्राप्त होतो, तर ते व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर मी असं सांगेन की जे आता खून झाल्याच्या नंतर कसं व्यवस्था पाहिजे. आणि एक न्यायाधीशाने जी काही मदत केली ना, आर्थिक मदत केलेली असेल, धान्य पुरवठा केलेला असेल, काही पेन्शन काही थोडीफार दिलेली असेल, जे काही दिलं ते स्पेशल कोर्टला कळवणं महत्त्वाचं आहे. परंतु माझ्या माहितीप्रमाणे कुठलेही समाज कल्याण विभाग किंवा कुठलाही कलेक्टर ही मदत आम्ही अत्याचारग्रस्ताला केलेली आहे असं स्पेशल कोर्टला कळवत नाही. स्पेशल कोर्टला कळवल्यानंतर काय होईल की उरलेलं कसं प्रकारचं द्यायचं आहे याच्या प्रकारचं ते आदेशातच म्हणेल. एक केस घडलेली मी सांगतो, एक स्पेशल कोर्टाने केलेली, आणि स्पेशल कोर्टही कसं सतर्क होतं हेही सांगतो. म्हणजे कंटाळा आला असेल तर आपण थांबू बरं का, बराच वेळ झालेला आहे आणि एक 5 मिनिटं सांगतो एवढा आणि मग थांबू. मला असं वाटतं की थोडंसं कंटाळा दिसतो, चहाची व्यवस्था मध्ये व्हायला पाहिजे होती, आहे की नाही? तर एक 5 मिनिटाचं सांगतो आणि थांबवता संपवतो मी. केस अशी होती की तपास अधिकाऱ्याची क्रॉस चालू होती आणि त्या क्रॉसमध्ये बचावाचा आरोपीच्या वकिलाने असा प्रश्न केला की जो फिर्यादी आहे अमुक अमुक गौतम ब्रॅकेटमध्ये हरिजन याने असं सांगितलं होतं का? आता हरिजन म्हटल्यानंतर ती खुनाची केस होती, 302 खाली झाली. मग हरिजन म्हटल्यानंतर तो कुठंतरी शेड्यूल कास्ट असलाच पाहिजे. शेड्यूल कास्टलाच आपल्या देशामध्ये हरिजन म्हणण्याची प्रथा आहे. मग ते कोर्टाने काय केलं की बा हे हरिजन म्हणजे शेड्यूल कास्टचं आहे की नाही हे तपासलं पाहिजे. आणि तपास अधिकाऱ्याला ऑर्डर केला की तुम्ही तो उत्तर प्रदेशचा, तुम्ही तिकडे जाऊन हा हरिजन म्हणजे शेड्यूल कास्टचा आहे का तपासा, असल्यास सर्टिफिकेट घेऊया. तिथल्या कलेक्टरलाही हुकूम केला की याचं असं असेल तर त्याचं सर्टिफिकेट देऊन टाका. ते सर्टिफिकेट आलं, शेड्यूल कास्ट निघाला. मग कोर्टाने एकही जाताना एक आदेश केला होता, जो मयत आहे ना त्याचे वारसदार कोण आहेत ते पण घेऊन या, मयताचे तेही आणले.
आणि मग कोर्टानं पुन्हा एक सादर केल्यानंतर त्या PSI ना असा एक आदेश केला की बाबा याच्याप्रमाणे आता सरकारी वकिलाला म्हटलं की आता तुम्ही ॲट्रॉसिटी कायद्याची कलम दाखल करावी आणि त्याप्रमाणे गुन्हा नोंदवावी असा एक अर्ज देऊन टाका. त्याप्रमाणे अर्ज देण्यात आला, पुनर्तपास झाला, पुन्हा एव्हिडन्स झाला आणि मग त्या केसमध्ये कोर्टाने आता हे जखमी लोक होते, दोन जखमी होते ना, हा माहीत 4 महिने ससूनच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते. तर केस झाली, कन्व्हिक्शन झालं, शिक्षा झाली आणि मग कोर्टानं पुढील आदेश केला की मयताचा जो वारस आहे ना याला सरकारी नोकरी द्यावी, त्याच्या बायकोला वेगळी पेन्शन द्यावी. त्याच्यानंतर हे 2 जखमी आहेत त्यांना काय काय भेटते बघा कायद्याप्रमाणे. जितके दिवस ते दवाखान्यात असतील त्याचे डेली वेजेस बुडालेले मिळतील. जितके औषधाला खर्च केला तो खर्च भेटेल, ऑपरेशन असेल जे काही असेल. जितके दिवस दवाखान्यात होतं त्याचा भोजनाचा खर्च भेटेल आणि कायद्याप्रमाणे जे कॉम्पेन्सेशन आहे ते भेटेल. खुनाचा प्रयत्न झाला होता त्याच्यामध्ये. मग आता हे सगळं द्या म्हणून कोर्टाचा आदेश झाला. आदेश झाल्याच्या नंतर संबंधित समाज कल्याण अधिकारी कोर्टाला विचारायला आले. कोर्टानं सांगितलं, त्यांनी विचारलं की ह्याचे डेली वेजेस कसे काउंट करायचे साहेब. कोर्टानं सांगितलं, स्पेशल कोर्टानं, तुम्ही कामगार अधिकाऱ्याकडेच्या ऑफिसला जा, तिथे वेजेसचे दर ठरलेले आहेत. स्किल्ड वर्करला किती, अनस्किल्डला किती. हे प्लंबर होते, हे स्किल्ड. मग त्याप्रमाणे ते नोटिफिकेशन घ्या, त्याच्याप्रमाणे याचे कॅल्क्युलेट करा आणि द्या. जेवणाचे कसे द्यायचे. कोर्टाने सांगितलं तुम्ही एखाद्या हॉटेलमध्ये जा, जेव्हा त्याचे जेवणाचे चार्जेस काय ते रिसिट घ्या. हे मजूर वर्ग असल्यामुळे 3 टाइम खातात, त्या 3 टाइमला गुन्हा, त्याचे एवढे महिने गुन्हा आणि तेवढं द्या. फळावळचं कसं, डॉक्टरला विचारा किती फळं द्यावं लागतात, औषधीचा खर्च किती झालाय त्यांच्याकडून पावत्या घ्या, ते सगळं घ्या आणि द्या. असं करता करता 19 लाख रुपये त्यांना कॉम्पेन्सेशन मिळाली कोर्टाकडून. म्हणजे अशा प्रकारचं जर समाज कल्याण अधिकाऱ्याकडून काही जर थोडंफार हे झालं तर असं होऊ शकते. आणि नुसता हरिजन शब्दाच्यामुळे 302 ची केस झाली असती, शिक्षा झाली असती, पण अत्याचारग्रस्ताला काहीच प्राप्त झालं नसतं. म्हणून प्रसंगपरत्वे सगळ्यांनीच, सरकारी वकिलांनी, न्यायाधीशांनी, तपास अधिकाऱ्यांनी, कलेक्टरनी, समाज कल्याण अधिकाऱ्यांनी सगळ्यांनी जागरूक राहून आपलं काम करणं गरजेचं आहे. तर त्या अत्याचारग्रस्ताला न्याय मिळतो. आणि हे न्याय देण्याच्यासाठी तुम्ही फार मोलाची भूमिका बजावता हे मी नमूद करतो. हे नमूद करताना मी असं 1-2-3 घटना सांगतो आणि थांबतो. हाथरसला एक सामूहिक बलात्काराची केस घडली, खूप गाजली. ती केसमध्ये आरोपीला मदत करण्यासाठी सगळं दडपण्याचं षडयंत्र चालू होतं. हे आपल्याला वृत्तपत्रातून जाहीर झाल्या माहिती आहे. मग वृत्तपत्रवाल्यांनी बातमी दिली की तिचा जो रिपोर्ट आहे ना, जो अनालिसिसला गेलेला, त्याच्यावरून तिच्या प्रायव्हेट पार्टवर जखमा आहेत आणि म्हणून त्याच्या संबंधीची चौकशी होऊन योग्य ती कार्यवाही होईल. मग ॲट्रॉसिटी खाली आणि रेपच्या कलमाखाली गुन्हा नोंदला. आधी 354 खाली गुन्हा नोंदला होता. 354 खाली झालं तर एक 5-6 महिन्याखालीचा शिक्षा बास. पण ती आता पुढे जाऊन मरण पावली. तिथे दवाखान्यात उपचार करताना तिथे शुद्धीवर आली. शुद्धीवर आल्याच्या नंतर तिने काय कळलं काय नाही ते सांगितलं. हाही वृत्तांत आपण पत्रकार लोकांनी घेतला आणि प्रसिद्ध केला.
आणि मग त्या पोलिसांनी त्या मरण पावल्यानंतर ती हाथरसमधली जी बलात्कारित मुलगी होती, ती भंगी समाजाची, महिला साफ करणाऱ्या त्या समाजातली मुलगी, अशी शेतावर गेली असताना आई आणि ते तिच्यावर असा पाशवी बलात्कार झाला. तिने काही बोलू नये म्हणून तिची जीभ कापण्यात आली होती आणि हालचाल करते म्हणून लाथा वगैरे मारला, त्याच्या पाठीचा कणा वगैरे तुटला. या सगळ्या गोष्टी घडल्या. मग याच्यामध्ये आरोपीला मदत करण्याच्यासाठी बघा पोलीस यंत्रणा आणि सरकारमध्ये कसं घडते हेही चव्हाट्यावर आणण्याचं तुमचं काम आहे आणि केलंय. पोलीस यंत्रणेनं ते प्रेत आपल्या त्या मुलीच्या नातेवाईकाला न देता रात्री जाळून टाकण्याचा प्रयत्न केला आणि झालं. तीही बातमी प्रसिद्ध झाली. तर अशा प्रकारच्या घटना होतात. जिथे अत्याचाराची घटना घडली तिचे बारीक बारीक जाऊन तपासणी कसं करावं, अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेतला कोण कोण अधिकारी आहेत, प्रत्येक अधिकारी आणि प्रत्येक अधिकाऱ्याची जबाबदारी असं एक पुस्तक निघणार आहे आपलं. ते सगळ्या पत्रकारांनी घेऊन टाका. म्हणजे एखादी माझा नंबर कोणा नंतर झाल्यानंतर येऊन त्या प्रत्येक अधिकाऱ्याच्या काय जबाबदारी आहे मग तुम्ही जाऊन विचारू शकता की तुमची कायद्याप्रमाणे ही जबाबदारी होती, तुम्ही पूर्ण पाडली का या घटनेमध्ये. मग ते आपण चव्हाट्यावर आणू शकता आणि तेव्हा त्या अत्याचारग्रस्ताला न्याय मिळू शकेल. असं झाले का? तिकडे वाजत आले. अशा प्रकारची व्यवस्था आपण करू शकाल. अत्याचारग्रस्ताला त्याच्या पदरात न्याय पाडण्याच्यासाठी, न्याय देण्याच्यासाठी आपण एक मौलिक भूमिका बजावू शकता. याच्यासाठी हे प्राथमिक ज्ञान देण्याच्यासाठीच आता यामध्ये झालेलं आहे. तर मी बार्टीला असे सांगेन की अत्याचाराचे प्रकार किती आहेत मराठीतून तुमच्याकडे सुपूर्द करावा. बार्टीतर्फे ही पुस्तक माझी निघणार ती सगळ्याच देशातल्या पत्रकाराला मोफत देण्यात यावी अशी व्यवस्था करावी. अत्याचाराचा FIR कसा दाखल करावा ही येणारी पुस्तक आहे. ही पुस्तक सगळ्या पत्रकाराकडे, सगळ्या पोलीस अधिकाऱ्याकडे, सगळ्या यंत्रणेकडे बार्टीतर्फे मोफत देण्यात यावी अशी व्यवस्था करायला पाहिजे असंही मी सांगतो. आणि तिसरं पुस्तक आहे अत्याचारग्रस्ताला काय अधिकार भेटतात, त्याला काय संरक्षण भेटते, काय लाभ भेटतात आणि हे अधिकार आणि संरक्षण भेटण्याच्यासाठी त्याने समजा आता बेलचा अर्ज आलेला आहे आणि त्याच्यामध्ये काय करायचं तर त्यानं स्वतः अर्ज करायचा आहे, सरकारी वकील करत नसेल तरी. मग तो कशा स्वरूपाचा करायचा आहे ह्या अर्जाचे नमुने सुद्धा त्या पुस्तकात देण्यात आलेले आहे. हेही पुस्तक बार्टीच्या वतीनं सगळ्याला व्यवस्था करण्याची जर झाली तर खऱ्या अर्थानं तुम्ही प्रश्न उठवाल तेव्हा ते लोकांना जाणीव होईल. आणि अशी जाणीव झाल्याच्या नंतर निश्चितपणानं ज्याच्यावर अत्याचार घडलाय त्याला खऱ्या अर्थानं न्याय मिळू शकेल. अनेक आपल्या देशामध्ये घटना घडतात. मिरचीपूरची दंगल झाली, ते दिल्लीला केस चालली. अशा ह्या सगळ्या घटना सांगत बसलो तर आपल्याला वेळ अनेक जाणार आहे. थोडक्यात एवढं सांगायचं आहे की या देशामध्ये जे पूर्वी व्यवस्था होती अनुसूचित जातीला म्हणजे पहिल्या अस्पृश्याला वागवण्याची ती तशी होणार नाही. त्यालाही संविधानाप्रमाणे आम्ही भारतीय लोक आपण वाचलो. आम्ही भारतीय लोक या संकल्पनेमध्ये शेड्यूल कास्टचे लोक सुद्धा आले, शेड्यूल ट्राईबचे सुद्धा लोक आले. यांना जे संविधानाने न्याय देण्याचं वचन दिलंय असा न्याय या ॲट्रॉसिटी ॲक्टचा अंमल करण्यासाठी आपण आता मी काही जणांना विचारलं बघा आणि बोललं जातं की या देशामध्ये आता अस्पृश्यता कुठे आहे हो? अस्पृश्यता कुठे आहे? संपली ना. एकत्र बसतो आपण, खातो, एकमेकाच्या लग्नाला जातो. हा सांगा ते तिकडेच यावं लागलं. तिकडेच येऊ लागलं. एकत्र बसतो, एकत्र खातो, एकमेकाच्या लग्न समारंभाला, वेगवेगळ्या वाढदिवसाच्या समारंभाला सगळीकडे जातो, मिसळतो. अनटचॅबिलिटी कुठे आहे आता?
सगळी संपली असं म्हणतात. मित्र हो, अनटचॅबिलिटी संपलेली नाही या देशात. ते राजस्थानच्या केसने दाखवून दिलं. 9 वर्षाचा मुलगा शिक्षकाच्या त्या पाण्याच्या माठाला हात काय लावतो, शिक्षकाला राग काय येतो, त्याला बेदम मारतो काय, आणि त्यातून त्याचा अंत होतो. आता आपण विचारलेला प्रश्न आहे, काय होईल? ॲट्रॉसिटीचा खटला तर नोंद झालेला आहे. याच्यामध्ये अनेक ठिकाणी जे होते तेच होईल असं माझा संशय आहे. कारण हे असे काही गरीब असतात लोक, त्याला असं म्हटलं जातं, एक तर तू मिटवून घेतोस की कसं, त्याला लागणार हे पैसे घेऊन टाक ना, याच्यासाठी गावचा मुखिया प्रयत्न करतो, याच्यासाठी त्याच्यावर सामाजिक बहिष्कार घातला जातो. असं होण्याची शक्यता आहे. आणि ते होणार नाही त्यासाठी एकच करायला लागते, त्याला न्याय मिळायचा असेल तर ती फॅमिली तिथून मायग्रेट करायला पाहिजे. आणि बघा, मी एक दोन उदाहरणं सांगेन की अत्याचार घडला, FIR होत नसेल तर FIR दाखल करण्यासाठी मोर्चे पण निघतात, तिथे मोर्चे पण निघतात. परंतु नंतर मोर्चे काढणारे शांत होतात, त्याला मदत करणारे शांत होतात, आणि केस जेव्हा साक्षीला येते ना, त्यावेळेला तो आरोपीचे नातलग, आरोपीचा समाज जो अत्याचारग्रस्त आहे त्याच्यावर दडपण टाकतो, लालूच दाखवतो, प्रेशराईज करतो, बहिष्कार करतो. आणि त्यामुळं त्याला मालक म्हटलं जातं. अत्याचार करणाऱ्याला त्याचं ऐकण्याशिवाय पर्याय नसतो. मग तो घरी वाड्यावर बोलावतो, आम्ही म्हणू तशी साक्ष द्या, आम्ही म्हणूच तशी साक्ष द्या, असं प्रेशराईज केलं जातं, तशीच साक्ष येते. असं एक कोर्टात घडलेलं मी आपल्याला सांगेन. किंवा 354 खालची केस, ॲट्रॉसिटीचाही कलम त्याच्यामध्ये लावलाय, अशी केस, त्यामधली ती बाई साक्षीला आल्याच्या नंतर असं घडलंच नाही म्हणून कोर्टाच्या समोर म्हटली, नाही त्याने मला काही छळ केला नाही, त्याने माझ्या अंगाला माझा शील भ्रष्ट करण्याचा काही प्रयत्न केला नाही. मग फिर्याद कशी दिली? मग त्याच्यावर मम राहते, काही बोलत नाही. तर तिचं मम राहणं हेच पुरावा आहे की तिला प्रेशराईज केलेला आहे. याचंही कोर्टाला अधिकार सेक्शन 8 मध्ये दिलेला आहे. गृहीत धरायचं काही तर त्याचाही उपयोग करून त्या अशा अत्याचारग्रस्ताला न्याय देण्याचं काम कोर्टानं करायला पाहिजे. असं झालं तर खऱ्या अर्थानं या देशातल्या जनतेला न्याय मिळू शकेल. मी असं म्हणालो, आपल्याला पाण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी 10 वर्ष संघर्ष केला. या संघर्षाच्या केसचा एक ना एक कागद गोळा करून एक पुस्तक तयार केले मी. महाडचा मुक्तीसंग्राम, ऐतिहासिक 14 अडथळे, दिवाणी प्रकरण, न्यायालयीन अभिलेख व कामकाज. ही पुस्तक नजीकच्या काळात प्रकाशित होणार आहे. अशी जर बातमी आपण दिली तरी चालेल. महाडचा मुक्तीसंग्राम, ऐतिहासिक 14 अडथळे, दिवाणी प्रकरण, न्यायालयीन अभिलेख व कामकाज. जे कसं घडलंय, ज्या लोकांनी साक्ष दिलेल्या आहेत त्या साक्षी, जे डॉक्युमेंटरी एव्हिडन्स दिलेला आहे तो जशाच तसा शब्द न शब्द. आता मी ज्या केसेस सांगितल्या अस्पृश्यता निवारणाच्या आंदोलनाचा, तर तेही जशाच तसं या पुस्तकामध्ये केलेलं आहे. ती कागदपत्र काढायला 12 वर्ष लागली. केस चालली होती 10 वर्ष, कागदपत्र काढायला लागली 12 वर्ष. त्याच्यामध्ये अशा रंगातली ती फोटो मिळाली. त्याला क्लिअर करायला कम्प्युटरच्या सहाय्याने त्याला 1-2 वर्ष लागले. आणि मग ते केल्यानंतर कसं वाचायला मिळालं मला, ते मोडी होती कागदपत्र, त्या मोडी कागदपत्राचं देवनागरीत रूपांतर करायला 1-1.5 वर्ष गेलं. आणि मग त्याची मांडणी करायला क्रमवारीने पुस्तक रूपात, त्याच्यात 1-2 वर्ष गेली. आणि आता हे पुस्तक रूपात भारतीय जनतेच्या सेवेत हे पुस्तक येऊ घातलेलं आहे. तर याचं प्रकाशन होईल.
नजीकच्या काळात एक 11 सप्टेंबरपर्यंत करण्याची शक्यता आहे असं आहे. कोणत्या पाहुण्यांची डेट कशी मिळते ते त्याच्यावर अवलंबून आहे. तर असंही एक पुस्तक प्रकाशित होणार अशी बातमी आपण देऊन टाकता आली तर देऊन टाका. त्याचा फोटो घेता आला तर फोटोही घ्या. पुस्तकाचं आता प्रकाशनपूर्वी मूल्य 1000 रुपये ठेवण्यात आलेलं आहे. ज्यांना कुणाला नोंदवायचं आहे त्याचा अकाउंट नंबर वगैरे मी आपल्याला देऊन टाकतो. त्याच्यावर त्याची एक पत्रिकाही तयार केलेली आहे. ते एखाद्याचा नंबर घ्या आणि मग मी ते देऊन टाकीन आपल्याला. आणि ते 11 तारखेपर्यंत बहुतेक होणार आहे. तोपर्यंत 1000 रुपयामध्येच मिळेल. आणि त्याच्या पाठीमागे खूप कष्ट केलेली आहेत. आणि ऐतिहासिक ठेवा कसं घडलं होतं पाण्याच्या हक्कासाठी. बाबासाहेबाला जसं घडलं ना, येस डॉक्टर आंबेडकर, यू आर अनटचेबल, यू कांट टेक वॉटर फ्रॉम दॅट पॉट. असंच आजचा शिक्षक त्या मुलाला म्हणतो, येस यू कांट टच दॅट पॉट, आणि म्हणून मारतो. म्हणून या देशामध्ये यापुढे सर्वांना जे संविधानात अधिकार दिलेले आहेत ते सगळ्यांना भेटावेत. आणि याही गटाला आम्ही भारतीय लोक या संकल्पनेत आलेले असल्यामुळे त्यांना न्याय मिळावा हीच अपेक्षा ठेवतो. आणि ती न्याय मिळवून देण्याच्यासाठी आपण एक काटेकोरपणानं डोळ्यात तेल घालून म्हणतात तसं ती भूमिका आपण बजवाल एवढी एक अपेक्षा ठेवून मी इथे थांबतो. धन्यवाद.